नमस्कार, मी डॉक्टर उल्का समरेंद्र नाईक निंबाळकर. आज जे पुस्तक घेऊन आली आहे ते आहे चौथा अंक, माधवी रवींद्र महाजनी. शब्दांकन केले माधुरी तळवळकर. या पुस्तकाबद्दल गश्मीर रवींद्र महाजनी यांनी असं म्हटलं आहे, असं म्हणतात हिस्ट्री रिपीट्स, पण खरं तर मॅन डझंट लर्न फ्रॉम हिस्ट्री अँड दॅट्स वाय हिस्ट्री रिपीट्स. आपण इतिहासाकडून नीट शिकत नाही, म्हणूनच इतिहासाची पुनरावृत्ती होते, म्हणजे पुन्हा पुन्हा त्यात चुका घडतात. या पुस्तकात मांडलेला माझ्या आईचा प्रवास आपल्या सर्वांसाठी फक्त एक शोकांतिका नसून एक प्रोटोटाईप, मूळ नमुना असावा. स्वभावाला औषध नाही, पण रोजच्या सवयींमध्ये सातत्याने छोट्या छोट्या सुधारणा केल्या तर भविष्यात मोठे सकारात्मक बदल घडू शकतात. मी रोज तोच प्रयत्न करत आहे, तुम्हीही करावा. अमित प्रकाशनने हे पुस्तक काढलं आहे आणि गश्मीर रवींद्र महाजनी यांना हे असं का लिहावंसं वाटलं, किंवा माधवी रवींद्र महाजनी यांनी चौथा अंक असा शब्द एक विशिष्ट वापरला आणि त्या शीर्षकाचं पुस्तक का लिहिलं ही मला ही उत्सुकता होती. तर त्याच्यात पुस्तकाबद्दल लिहिताना लिहिलं आहे, नाटकाचे 3 अंक पाहताना त्यातील कलाकाराची एक प्रतिमा आपल्या मनात तयार होते आणि नाटक संपलं की नंतर कलाकाराचा हा चौथा अंक सुरू होतो आणि ती जी त्याने कलाकाराची प्रतिमा साकारलेली असते ती प्रतिमा आपण घेऊन आपल्या घरी येतो. आपल्याप्रमाणेच तो कलाकार देखील त्याच्या घरी जातो आणि मग सुरू होतो चौथा अंक त्याच्या कौटुंबिक आयुष्याचा. माझ्या आईच्या तोंडून तिच्या आयुष्यातील किस्से ऐकले की लोक म्हणायचे यावर एखादा सिनेमा बनू शकतो. तिच्या आयुष्यातील हाच चौथा अंक या पुस्तकाच्या निमित्ताने मांडला आहे, गश्मीर रवींद्र महाजन यांनी म्हटलं आहे. आणि मग सुरू होतं पहिलंच जे पानावर आहे, तुम बिन जाओ कहा, रवी तू मला अचानक सोडून गेलास, याने सुरुवात होतं आणि आपण पुस्तक वाचायला सुरुवात केलो. मेरी याद में तुम ना आंसू बहाना, न जी को जलाना मुझे भूल जाना, समझना कि था एक सपना सुहाना, वो गुजरा जमाना मुझे भूल जाना. आणि त्या आठवणींमध्ये मधू माधवी रवींद्र महाजनी आपल्याला पुढे घेऊन जातात. आणि कसं घडलं, फोटो पण दिलेले आहेत. एक कलाकार रवींद्र महाजनी यांनी एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टीत चॉकलेट हिरोचं काम केलेलं आहे, सृष्टी गाजवलेली आहे. आणि मग त्यांचं आणि त्यांच्या बायकोचं हे सहजीवन कसं होतं याच्याबद्दल जर उत्सुकता असेल तर नक्की हे पुस्तक वाचलं पाहिजे. शेवटी एका आईने मुलाबद्दल लिहावं तसंही लिहिलेलं आहे. गश्मीरबद्दलही लेखिका लिहितात आणि शेवटचं जे पान आहे ते मला फार महत्त्वाचं वाटतं. बालपणीची आठवण म्हणून गश्मीर रवींद्र महाजनी यांनी लिहिलं आहे, वी आर ॲज गुड ॲज द चॉईसेस वी मेड. हातात असलेली मालमत्ता बेफिकिरीने लोकांवर उधळण्याचे काय परिणाम होतील हे माझ्या आजोबांना म्हणजेच आईच्या वडिलांना निश्चितपणे माहिती होते. बाबांशी लग्न करण्याचे काय परिणाम होतील हे माझ्या आईला लग्नाआधी व्यवस्थित माहिती होतं. जुगारात एकदा का बिगिनर्स लक संपलं की आपण सगळे पैसे गमावून बसू हे माझ्या बाबांना प्रत्येक डाव खेळण्याआधी निश्चितपणे माहिती होतं. आणि म्हणूनच चुका होतात. चुकातून आपण जर शिकलो नाही तर काय होतं, हाती आलेला पैसा, आपलं आरोग्य सगळं कसं निघून जातं. खरं तर कलाकाराचं एंड किंवा शेवट असं व्हायला नको, पण रवींद्र महाजनी कोणत्या अवस्थेत गेले हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणूनच कलाकार आणि त्याच्या पाठीमागचा जो माणूस आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर कलाकाराच्या बायकोने चौथा अंक जे लिहिलेलं आहे ते नक्की वाचा. माधवी महाजनी यांनी काय लिहिलं हे मी मुद्दामून तुम्हाला आत्ता सांगितलेलं नाही आहे. उत्सुकता थोडीशी मी ताणून ठेवते आहे आणि त्याच्यासाठी छोटंसं पुस्तक आहे, खूप मोठं नाही आहे, 112 पानांचं आहे. अमित प्रकाशन पुणे यांनी काढलेलं आहे. तर नक्की वाचा. कलाकार आणि त्याच्या पाठीमागचा जो माणूस असतो आणि त्याच्या आयुष्यातला चौथा अंक कसा असतो